नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने. आपल्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत. आज आपण आहोत एका भव्य दिव्य अशा समृद्ध शिल्प सौंदर्याने नटलेल्या वास्तूसमोर. आपण आहोत कोणार्कच्या सूर्य मंदिरात. तर हे मंदिर भुवनेश्वर पासून 65 ते 68 किलोमीटर आहे आणि ओरिसाची राजधानी भुवनेश्वर इथून अत्यंत सुंदर पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी मंदिरापर्यंत आहे. आता आपण कोणार्क सूर्य मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. तर सर्वप्रथम या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी 3 दरवाजे आहेत. असं सांगितलं जातं की हा नृत्य मंडप आहे आणि हे 3 दरवाजे जे तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत आहेत, तो एक मधला दरवाजा, एक दक्षिणायन आणि आणखीन एक उत्तरायण. तर असं सांगतात ओरिसामध्ये हे मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. चंद्रभागा नदीचा इथे समुद्राशी संगम होतो. इथे चंद्रभागा बीच जवळच आहे. तर 20 मार्च आणखीन 23 सप्टेंबर या 2च दिवशी मधल्या द्वारातून सूर्याचे किरण गर्भगृहातल्या सूर्यदेवाच्या मूर्तीवर अभिषेक करत असेल आणि दक्षिणायन आणि उत्तरायणला ह्या 2 दरवाजातून ते मंदिर सूर्यकिरण मूर्तीवर अभिषेक करीत असेल. विचार करा, काय सुंदर अप्रतिम दृश्य असेल जेव्हा सूर्याची पहिलं किरण सूर्याच्या मूर्तीला सोनसळी अभिषेक घालत असेल आणि तो गाभारा चैतन्याने तेजाने भरलेला असेल. इतकं अप्रतिम दृश्य म्हणजे स्वर्गच दिसत असेल तेव्हा तो. तर हा आत्ता आपण बघत आहोत नृत्य मंडप. इथे प्रत्येक मूर्तीच्या हातात एक तुम्हाला नृत्य, गायन, वादन काहीतरी दिसेल. तर त्या काळी जी राजाची आणि प्रजेची जी समन्वयता होती ती ह्याच्यातून दिसून येते. जर राजाला प्रजा कर देऊ शकली नाही तर ते आपल्या मुली दासीच्या स्वरूपात राजाला दान करत असत. मग या दासींचं काय काम होतं की येणाऱ्या शत्रूला प्रवेशद्वारावरच थांबून घ्यायचं, त्याला शृंगारात रममाण करायचं, त्याचं चालचलन कसं आहे, तो आपल्या राजासाठी मित्र आहे की शत्रू आहे हे सगळं जाणून घ्यायचं. मित्र असेल तर त्याला शृंगारात रमवायचं, शत्रू असेल तर त्याला विष देऊन तिथेच संपवायचं. परंतु ही लोक पुढे जाऊ शकत नव्हती. हे त्या दासींचं काम. आणि एका मूर्तीवर आपण 10 मिनिटं बोलू शकतो. इतकं अप्रतिम सौंदर्याने ते नटलेलं आहे. हा समोर जे आपण आता बघत आहोत ते आहे कोणार्कचं सूर्य मंदिर. हे मंदिर बरेच वर्ष वाळूमध्ये गाडलेलं होतं. ते ब्रिटिशांनी उत्खनन करून बाहेर काढलं. तर या कोणार्कच्या मंदिराला 7 घोडे आणि 24 चक्र आहेत. तर 24 चक्र हे 24 तासांचं आणि 7 घोडे हे 7 वारांचं प्रतीक आहे. समोर जे तुम्ही स्क्रीनवर मंदिर बघता आहात ते बघून असं वाटतंय आत्ता सूर्याचा सारथी चाबूक उगारेल आणि हा रथ दौडू पडेल. इतका जिवंत देखावा दिसणारं रथाच्या स्वरूपात निर्माण केलेलं दगडी स्थापत्यानी नटलेलं असं हे अप्रतिम सौंदर्याचं प्रतीक म्हणजे कोणार्कचं सूर्य मंदिर. इथलं स्थापत्य इतकं प्रगत आहे. त्या काळच्या लोकांना उत्तरायण दक्षिणायन सूर्य केव्हा उगवेल आणि मूर्तीवर केव्हा किरणांचा अभिषेक घालेल ह्याचं उत्कृष्ट ज्ञान त्या लोकांना होतं. हे बघून विस्मयाने थक्क झाल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. मंदिराला जी 24 चक्र आणि 7 घोडे आहेत, अलौकिक सुंदर अप्रतिमच ती दिसतात आणि असं वाटतं की खरोखर हा रथ आता दौडू पडेल. इतकं अप्रतिम त्याचं लावण्य आहे. असं सांगण्यात येतं की जामवंती आणि श्रीकृष्णाची द्वितीय पत्नी जामवंती आणि त्यांचा पुत्र साम याला कुष्ठरोग झाला होता. तर तो या जागी तपश्चर्येसाठी आला होता. त्याने बरेच वर्ष इंद्राची तपश्चर्या केली आणि इथल्या वातावरणाने सूर्याच्या प्रकाशाने त्याचा रोग बरा झाला. म्हणून त्यांनी या मंदिराची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. तर हे मंदिर भारताचं ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता आपण या मंदिराविषयी जाणून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता अश्व आणि रथाचे चाक. तर या रथाचे चाक, त्याच्यावरचे बिंदू, डॉट्स त्याला म्हणू शकतो, त्यावरून आजही मंदिराची सावली जशी जशी पडते तसं तसं आपण कालगणना करू शकतो. आजही त्याच्यावरून वेळ
मोजली जाऊ शकते। आणि ह्या भिंतींवर तुम्ही आता जे बघत आहात ती आहे काही कामशिल्पे। तर आयुष्यात एका टप्प्यावर काम वासनेचा आनंद घ्यावा हे सांगण्यासाठी ही कामशिल्पे इथे कोरलेली आहेत। परंतु हे इतकं अप्रतिम आणि सुंदर लावण्य आहे की एका एका मूर्तीवर आपण 10 मिनिटं बोलू शकतो। बघू शकता तुम्ही चक्राचे आरे, त्याचं सुंदर नक्षीकाम आणि आपल्या चलनात असलेल्या 10 रुपयांच्या नोटेवर याचं चित्र आहे। तर असं सुंदर हे अप्रतिम मंदिर आहे। आणि ह्या मंदिराच्या गोल घुमटावर 56 टनांचा एक चुंबक बसवलेला होता आणि भिंतींमध्ये लोखंडाच्या चिपा बसवलेल्या होत्या जे ते चुंबक धरून ठेवत होता। परंतु ब्रिटिशांची जहाजं भरकटत असल्याने त्यांनी तो चुंबकच काढून घेतला। त्यामुळे या वास्तूच्या भिंती ढासळायला लागल्या, लोखंडाला आधारच उरला नाही। आणि आपल्या हिंदू शास्त्रात असं सांगतात की भग्न वास्तूत पूजा होत नाही, म्हणून या सूर्य मंदिरात पूजा होत नाही। इतकं अप्रतिम सौंदर्याने नटलेलं मंदिर जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।